नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. नुकतीच एका तीर्थक्षेत्री गुरुजींची माझी भेट झाली. गुरुजी अत्यंत ज्ञानी, त्यांचा आवाज ऐकावा असं वाटतं. त्यांचं ज्ञान ग्रहण करावं वाटतं आणि ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं असा माझा प्रयत्न राहील. कारण ह्या गुरुजी लोकांकडं फार ज्ञान असतं. ते जास्त बोलत नाहीत, परंतु देवाजवळ असल्यामुळं त्यांना बरंच काही भाविकांना सांगायचं असतं, पण त्यांच्यासमोर भाविक बसत नाहीत. पूजा अभिषेक झालं, प्रसाद झाले की ते निघून जातात. परंतु माझी जेव्हा भेट झाली तेव्हा मला ज्या 2-4 गोष्टी कळाल्या त्या मी भाविकांना सांगत आहे. त्याची योग्य दखल घ्या. बऱ्याच ठिकाणी सत्यनारायणची पूजा करण्यात येते. साधारण सत्यनारायणच्या पूजेला 1.5 ते 2 तास भरपूर होतात. 5 अध्यायाचे त्यात गोष्टी पण आहेत. पूजेचं सामान अमुक तेमुक. त्या गुरुजींच्या सांगण्यात असं आलं की 2 ताससुद्धा लोक देवाला देत नाही सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी. आणि आम्हाला निरोप असा देतात, दक्षिणा किती आणि पूजा लवकर आवरा. जे सत्यनारायण महाराज आपल्या घरी येऊन आपल्याला आशीर्वाद देणार असतात, पण लोक तेवढंसुद्धा सत्यनारायणच्या पूजेला वेळ देत नाहीत आणि उरका हा शब्द वापरतात. गुरुजी लवकर आवरा, लवकर उरका. त्यांनी खूप खेद व्यक्त केला की लाखो रुपयाची घरं बांधतात, 50 लाख 60 लाख, आणि सत्यनारायणची पूजा लवकर उरकायला सांगतात. त्यात जे सामान आणलेलं असतं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं असतं. कारण बाजारामध्ये तयार सामान मिळतं, विकणारा विकतो, त्याला माहिती असतं की ह्याला काय भाव नाही आहे, फक्त हा पूजा उरकायचं बघतो. फळं काही, परत तुमचं बदाम खारका जे सामान असतं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं असतं. त्यात बेचवपणा असतो आणि त्यात प्रसन्नता लाभत नाही, ताजेपणा दिसत नाही. खरं तर गुरुजींकडे यादी घेऊन त्या घरातल्या व्यक्तीने जाऊन चांगल्यातलं चांगलं साहित्य आणायला पाहिजे. कारण देव पाहत असतो, येणारे जाणारे पाहत असतात, स्वतः लोक पाहत असतात की 50 लाखाच्या घरापुढे लोक 5-50 रुपये वाचवण्याचा प्रयत्न करतात. देवाला हे कळतं. देव घर देऊन पाहतो की ह्याला दिल्यात हा माझ्यासाठी काय करतो. तर गुरुजी मला म्हणाले, एके दिवशी एका ठिकाणी मी गेलो, 50 लाखाचं घर होतं, अत्यंत निकृष्ट ब्लाऊज पीस होता, फळं अत्यंत निकृष्ट होती. पण मी एक गोष्ट सांगितली की ती फळं घेतली आणि त्या बाईंना दिली आणि सांगितलं की माझ्यासमोर तुम्ही हा प्रसाद म्हणून खा. त्या घरातल्या कुणीही त्या फळाला हात लावला नाही. थापा मारल्या की आत्ता आमचं जेवण झालं, आज आम्ही खाणार नाही, आम्ही रात्री खाऊ. कारण ती फळं खाण्यासारखी नव्हती. किती फळं लागतात, किती पैसा खर्च होतो, पण काही नाही. लोक देवासाठी काही करत नाहीत, म्हणून लाखोची घरं बांधूनसुद्धा त्या घरात शांती नाही. हे त्याचं एक प्रतीक आहे, चांगलं उदाहरण आहे. लोक देवासाठी काय एवढा कंजूसपणा करतात तेही कळत नाही. पैसे वाचून वाचून किती वाचवणार. त्यापेक्षा आलेल्या लोकांना चांगलं जेवण, देवासाठी चांगली फळं, चांगलं साहित्य, गुरुजींना भरघोस दक्षिणा. तिथंसुद्धा लोक चालढकल करतात, पण नाही त्या बिल्डरला, नाही त्या नगरपालिकेत कर भरताना जिथं पैसे वाचवायचे तिथं वाचवत नाहीत, जिथं नको तिथं पैसे वाचवतात आणि पैसे देऊन कामं करून घेतात. आणि केव्हा एकदा सत्यनारायण उरकतो या भावनेने घराची वास्तुशांती वगैरे केली जाते. अजून बऱ्याच गोष्टी आहेत. गुरुजींचं सांगण्याचं तात्पर्य असो की तुमच्या घरात देव येणार असतात, तुम्ही त्या घरात राहायला प्रारंभ करणार असतात आणि संपूर्ण आयुष्य तुमचं त्या घरामध्ये काढायचं असतं. तिथं तुम्ही पहिल्या दिवसापासून जर कंजूसपणा करत असाल, तुमचं तुम्ही गुरुजी सामान आणत नाहीत, त्यात तुम्हाला शंका येऊ शकते. तुमचं तुम्ही बाजारात जाऊन सामान आणा, ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं आणतात, चवनाढव त्याला म्हणतात त्याप्रमाणे. आणि गुरुजींना तो विधीसुद्धा नीट उरकून देत नाहीत. सारखं घड्याळाकडे पाहतात आणि 2 तासात आवरा किंवा उरका हे शब्द खरे योग्य नाहीत. कारण असे विधी घरामध्येच व्हायला पाहिजे. लोक पिठापूरला सत्यनारायणच्या मंदिरात येण्या जाण्यात वेळ घालवतात, तिथं वास्तविक पाहता काही दर्शनही घडत नाहीत, पण तिथे जाण्याचं लोक आवरत नाही. तिथेही लोक म्हणतात की आम्हाला जायचं आहे, आल्यानंतर म्हणतात आम्ही उगीच गेलो. म्हणजे 1000 किलोमीटर जातात, तिथेही समाधान नाही. घरात सत्यनारायणची पूजा, तिथेही सगळा आगाऊपणा, चेंगटपणा. असं करू नका. आपण आपल्या घरात कधीतरी सत्यनारायण करतो, काही लोक श्रावण महिन्यात बऱ्याच वेळा करतात, परंतु ज्या वस्तूचा आपण विकत घेतलेली आहे त्या वस्तू देवाला बोलवणार असतो.
आलेले गुरुजी सगळ्या देवांना बोलवणार असतात, पण लोक म्हणतात उरकाउरकी करा. देवसुद्धा इतर ठिकाणी गुंतलेले असतात, त्यांनासुद्धा यायला वेळ द्यायला पाहिजे. परंतु ते येण्याच्या अवधीतच गुरुजीपर्यंत निघून जातात. काही विधीसुद्धा मनासारखा होत नाही. दक्षिणाच्या बाबतीत 50 लाखाचं घर बांधल्यानंतर गुरुजींना 1100 रुपये द्यायलासुद्धा लोक चालढकल करतात. सत्यनारायणचे तर असे अनेक किस्से आहेत. भाविकांनी असं करू नये. परमेश्वर सगळ्यांना देतो आणि परमेश्वर सगळ्यांना देऊन पाहतो. तुम्ही तुमच्या आनंदासाठी, तुमच्या स्वार्थासाठी जर अशी पूजा अर्चा करत असाल तर ती मनापासून करा, चांगल्या प्रकारे करा. खर्च काही होत नाही, महागाई आहे, पण जेवढा खर्च तुम्ही करताल त्यातून तुम्हाला जास्त आनंद मिळेल. इथं पैसे उधळण्याची जागा नाही. सत्यनारायण म्हणजे पैसे उधळण्याची नाही, परंतु चांगल्यातला चांगला प्रसाद देवाला आणि आलेल्यांना देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण वास्तू पहिल्या दिवसापासून जर तुम्ही कंजूसपणा केला तर आयुष्यभर तुम्हाला वास्तू त्या पद्धतीनेच तुम्हाला वागणूक देईल. त्यामुळे वास्तू शांत राहण्याचा प्रयत्न करा. गुरुजींना जास्त वेळ द्या. आनंदाने विधी करा. बघा तुमच्या घरामध्ये नवीन वास्तूमध्ये तुम्हाला वाटेल आपण पहिल्या दिवशीच फार सुंदर केलं आहे आणि येणारा जाणारा तुम्हाला चांगल्या शुभेच्छा देईल, त्याच्याही लक्षात येतं. आणि प्रत्यक्ष गुरुजींच्या लक्षात असताना प्रत्यक्ष देव हे तिघंही तुमच्यावर नजर ठेवून असतात. पण तुम्ही जर काही हेळसांड केलं, तुम्ही जर काही मूर्खपणा केला, आगाऊपणा केला, शेवटी तुमचं तुमच्या हातात आहे. गुरुजींनी अजून बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. वेळ मिळेल तसा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत. आज एवढंच. नमस्कार.